तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज होता सुट्टीचा दिवस आणि नेहमीप्रमाणे मी निघालो होतो संत संघाला जायला आणि मी जाऊस तर काय ऑलरेडी संत संघ चालू झाला होता आणि संत संघानंतर आम्हाला बसायचं होतं पारायणला. मग काय लगेचच माऊलींच्या चरणी संकल्पना केली आणि आम्ही सगळेजण बसलो पारायणाला. ज्या ग्रंथांचं आम्ही पारायण करत होतो त्या ग्रंथाचं नाव होतं श्रीलीलामृत आणि श्रीलीलामृताचं पारायण करताना आम्ही एवढे मग्न झालो की आम्हाला दिवसाची संध्याकाळ काही झाली हे कळलंच नाही. मग काय तेवढं पारायण संपलं आणि वेळ झाली होती नामगजराची. माऊलीच्या प्रतिमेला हार वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर लगेच सुरू केलं आम्ही आमचं नामगजर. आणि तेवढ्यात नामगजरी संपलं. त्यानंतर आम्हाला करायची होती माऊलींची आरती. माऊलींची आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मी निघालो घरी जायला. आणि मग घरी आल्यानंतर सगळ्यात कपडे वगैरे बदलले आणि लगेच बसतो तबलाची प्रॅक्टिस करायला. आणि तेवढं तबला उडून बघतो तर काय तबल्याचा काय असा प्रकार झाला होता, म्हणजे तबलामधून फुटला होता. आणि तबला कशामुळे फुटला हे मला सुद्धा माहीत नव्हतं. मग काय आता तबला रिपेअर करायचा होता. मग लगेच तबल्या बॅगेमध्ये टाकला आणि मी आणि माझा भाऊ लगेच निघालो आळंदीला जायला. मग काय तेवढं आलो आळंदीमध्ये आणि आळंदीमध्ये आल्यानंतर बघितलं तर काय इंद्रायणी नदीला इतकं पाणी आलं होतं की त्यात मंदिर सुद्धा दिसत नव्हतं. मग तेवढ्यात गेलो दुकानामध्ये आपला तबला वगैरे ठेवला आणि त्यानंतर लगेच गेलो माऊलीचं दर्शन घ्यायला. आणि दर्शनाला इतकी जास्त रांग होती म्हणजे आता मुख दर्शन करूनच घरी जाऊ. तर मित्रांनो, आम्ही दर्शन वगैरे घेऊस तर तुम्ही एवढं फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या की राव.